गुड मॉर्निंग स्टुडंट. आपलं चॅप्टर चालू आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्स. त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज 2.1 घेत आहोत. 2.1मधील आपले बरेच एक्झाम्पल झाले आहेत. त्याच्यामध्ये एक नवीन पॉईंट आहे वेलॉसिटी, ॲसिलरेशन अँड जर्क. इफ एस इज इक्वल टू एफ ऑफ टी इज द डिस्प्लेसमेंट फंक्शन ऑफ अ पार्टिकल that moves along a straight line, then f dash of t is the rate of change of the displacement s with respect to the time t. आता वेलॉसिटी म्हणजे माहीतच असेल तुम्हाला, लक्षात. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज द वेलॉसिटी. इन अदर वर्ड्स एफ डॅश ऑफ टी इज द वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, लक्षात. आणि एफ डॅश ऑफ टी म्हणजेच काय की एफ ऑफ टीचा डेरिव्हेटिव्ह, आणि आपण एफ ऑफ टी कशाबद्दल मांडला आहे, एस इज इक्वल टू एफ ऑफ टी आपण मांडलेला आहे. आलं लक्षात. मग एफ डॅश ऑफ टी म्हणजेच काय येणार मग तुमचं डी एस बाय डी टी, लक्षात. मग वेलॉसिटी म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट काय घेत असतो आपण, एस, लक्षात. म्हणजेच वेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार तुमचं आलं डी एस बाय डी टी. द स्पीड ऑफ द पार्टिकल इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ द वेलॉसिटी, दॅट इज एफ डॅश ऑफ टी. The rate of change of velocity with respect to the time is called as the acceleration of the particle and denoted by a of t. आता ॲसिलरेशन म्हणजे काय, इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, लक्षात. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज द ॲसिलरेशन, लक्षात. मग रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजेच काय येणार, लक्षात. काय येणार मग ते डी व्ही बाय डी टी, लक्षात. आणि ॲसिलरेशन कशाने डिनोट करत असतो आपण, स्मॉल एने. तुमचं फिजिक्समध्ये झालेलंच आहे, लक्षात. म्हणजे स्मॉल ए इज इक्वल टू काय येणार तुमचं डी व्ही बाय डी टी. किंवा इन अदर वर्ड्स द ॲसिलरेशन फंक्शन इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ द वेलॉसिटी फंक्शन अँड इज देअर फॉर द सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ द पोझिशन फंक्शन एस इज इक्वल टू एफ ऑफ टी. दस ए इज इक्वल टू काय येणार मग आपलं डी वाय बाय डी टी इज इक्वल टू डी स्क्वेअर एस बाय डी टी स्क्वेअर. ॲसिलरेशन म्हणजे काय, आपण वेलॉसिटीला डिफरन्शिएट करतो आहे, बरोबर. आणि वेलॉसिटी म्हणजेच काय, आपण स्पीडला डिफरन्शिएट करत असतो किंवा डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट करत असतो, लक्षात. म्हणजे ए इज इक्वल टू काय येणार मग तुमचा डबल डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर एस बाय डी टी स्क्वेअर, लक्षात. दॅट इज ए ऑफ टी. म्हणजे ॲसिलरेशन इज इक्वल टू व्ही डॅश ऑफ टी, म्हणजे व्हीचा डेरिव्हेटिव्ह डी व्ही बाय डी टी. आणि व्ही डॅश ऑफ टी म्हणजेच काय मग एस डबल डॅश ऑफ टी, ओके. Thus a is equal to dy by dt is equal to d square s by dt square. That is a of t is equal to b dash of t is equal to s double dash of t. Let us consider the third derivative of the position function s is equal to f of t of an object that moves along a straight line. S triple dash of t is equal to v double dash of t is equal to a dash of t is the derivative of the acceleration function and is called as the jerk and is denoted by small j. आता jerk म्हणजे काय, is the third derivative of displacement किंवा मग is the derivative of acceleration, लक्षात. derivative of acceleration function is called as the jerk. Thus j is equal to dA by dt is equal to d cube s by dt cube. Hence the jerk j is the rate of change of acceleration. It is applied name because a jerk means a sudden change in acceleration which causes an abrupt movement in a vehicle. Okay, लक्षात. माहिती काय घेतलं आपण मग वेलॉसिटी, ॲसिलरेशन अँड जर्क. वेलॉसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे डी एस बाय डी टी. नंतर ॲसिलरेशन म्हणजे काय, इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, म्हणजेच काय ना मग तुमचं आलं ए इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी किंवा मग डी स्क्वेअर इज बाय डी टी स्क्वेअर. आणि जर्क म्हणजे काय, इज द रेट ऑफ चेंज ऑफ ॲसिलरेशन, म्हणजे जे इज इक्वल टू काय ना डी ए बाय डी टी किंवा तुम्ही डी स्क्वेअर बाय डी टी स्क्वेअर किंवा डी क्यूब एस बाय डी टी क्यूब, ओके. मग आता आपल्याला एक्सरसाइज 2.1मधील नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायची, लक्षात. 8th एक्झाम्पल की आता आपण जो टॉपिक घेतला आहे तिच्यावरचे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे. त्याच्यामध्ये 8th नंबरचं एक्झाम्पल आपण घेत आहोत. ते एक्झाम्पल काय बघा, अ spherical soap bubble is expanding so that its radius is increasing at the rate of
0.02 सेंटीमीटर पर सेकंड. At what rate is the surface area increasing when its radius is 5 सेंटीमीटर. म्हणजे एक स्पेरिकल सोप बबल आहे, आपल्याला त्याचा रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस दिलेली आहे. इट्स रेडियस इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस दिलेलं आहे. बरोबर, काय दिलं आहे 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. आणि त्याचं ॲट व्हॉट रेट इज द सरफेस एरिया इन्क्रीजिंग वेन इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर. आणि त्या स्पेरिकल सोप बबलची रेडियस पण दिली ती किती दिली आपल्याला 5 सेंटीमीटर लक्षात. आणि काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, ॲट व्हॉट रेट इज द सरफेस एरिया इन्क्रीजिंग लक्षात. मग म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता आपण त्यामध्ये सपोज घेऊया की लेट आर बी द रेडियस लक्षात. त्या स्पेरिकल सोप बबलची रेडियस आपण आर मानूया, स्मॉल आर. अँड यस बी द सरफेस एरिया ऑफ द सोप बबल ॲट टाईम टी. आणि त्याचा जो सरफेस एरिया आहे तो कशाला डिनोट करणार आहोत आपण, यसने. मग आपल्याला माहिती आहे की स्पेरिकल बलून लक्षात त्याचा सरफेस एरिया ऑफ अ स्पेरिकल बॉल आपण 10th बघितली आहे तुम्ही लक्षात. सरफेस एरिया ऑफ अ स्पेरिकल बॉल काय असतो, मग त्याचा सरफेस एरिया यस इज इक्वल टू 4πr². आपला फॉर्म्युलाच आहे हा लक्षात. काय असतो 4πr². मग आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया म्हणजे ds/dt फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच आता हे जे s इज इक्वल टू 4πr² आलं आहे त्याला डिफरन्शिएट करायचं आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. मग इकडे एसचा डेरिव्हेटिव्ह आपण म्हणणार आहोत ds/dt. मग आता इकडे 4πr² डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 4π तर ही तुमची कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे r²चा. r² डेरिव्हेटिव्ह काय येणार 2r dr/dt. परत आरचा डेरिव्हेटिव्ह कारण विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा आहे ना, म्हणून आरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार तुमचा आला dr/dt. देअरफॉर ds/dt इज इक्वल टू काय येणार मग 8πr dr/dt. मग आता या ds/dt मध्ये जेव्हा आपण dr/dtची व्हॅल्यू टाकू तेव्हा आपलं मग ते कम्प्लीट होईल लक्षात. आणि आपल्याला dr/dt देऊन टाकलेलं आहे रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस लक्षात. काय दिलेलं आहे dr/dt 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. आणि रेडियस आर पण दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर लक्षात. म्हणजेच मग काय नाही देअरफॉर ds/dt इज इक्वल टू 8π, आरची व्हॅल्यू टाकली 5 इंटू dr/dtची व्हॅल्यू टाकली 0.02. मग त्यानुसार काय ते आपल्याला 0.8π लक्षात. कारण काय 5 2 जार 10 लक्षात. मग 0.10 इंटू 8 म्हणजे काय नाव तुमचा तो 0.8 आणि पाय. Hence the surface area of the soap bubble is increasing at the rate of 0.8 pi cm² per second. एरिया आहे ना, मग एरियाचं युनिट काय असतं cm² per second किंवा m² per second येणार लक्षात. रेट ऑफ चेंज ऑफ इन तिथे ओके. नंतर आपण घेत आहोत आता 10th नंबरचं एक्झाम्पल. काय बघा, इफ each side of an equilateral triangle increases at the rate of √2 cm per second, find the rate of increase of its area when each side of length is 3 cm. लक्षात. मग आता दिलेल्या थेरॉटिकल एक्झाम्पलमध्ये अगोदर काय दिलं आहे आणि काय फाइंड आउट करायचं ते व्यवस्थित समजलं पाहिजे. मग काय बघा, इफ each side of an equilateral triangle increases at the rate of म्हणजे काय दिलेलं आपल्याला जी साईड आहे त्या साईडचा रेट ऑफ चेंज दिलेला आहे लक्षात. म्हणजेच जर आपण साईड 1 सेंटीमीटर जर मानली बरोबर, मग त्याचा रेट ऑफ चेंज काय येणार dx/dt आपल्याला दिलेला आहे. देन फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया. मग कशाचा रेट ऑफ चेंज फाइंड करायचा आपल्याला एरियाचा लक्षात. आणि त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड पण आपल्याला दिलेली आहे. मग सोल्युशनमध्ये बघा, मग इफ 1 सेंटीमीटर इज द साईड ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल अँड कॅपिटल ए इज इट्स एरिया. मग तो जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्याची साईड आपण x मानतो आहे आणि त्याचा जो एरिया आहे आपण तो काय मानतो आहे ए मानतो आहे. मग आपल्याला माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट करतो आपण, ए इज इक्वल टू √3/4 इंटू x² लक्षात. ए इज इक्वल टू √3/4 साईड काय मानली आपण इथे x म्हणून x² येणार. मग त्याला डिफरन्शिएट केलं बरोबर, काय येणार dA/dt इज इक्वल टू √3/4 तर कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला x².
मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x dx बाय dt. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x आणि परत एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार dx बाय dt. मग वरती 2 आला आहे खाली 4 आला आहे मग त्या 2ने डिवाईड केलं लक्षात म्हणजे खाली 2 राहील म्हणजे काय येणार मग ते √3/2 इंटू एक्स इंटू dx बाय dt. मग आता याच्यामध्ये जेव्हा आपण एक्स आणि dx बाय dt या दोघं व्हॅल्यू टाकू तेव्हा आपल्याला फायनल आन्सर मिळेल. मग आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ साईड दिलेली आहे म्हणजे इक्विलॅटरलच्या साईडचा रेट ऑफ चेंज दिलेलंच आहे. म्हणजे काय दिलं आपल्याला dx बाय dt किती दिला तो √2 cm/s आणि लेंथ पण दिलेली त्या ट्रायंगलची आणि ती आपण काय मानली आहे एक्स बरोबर. ती लेंथ किती दिली आपल्याला मग 3 cm. देअरफॉर मग काय येणार dA बाय dt इज इक्वल टू √3/2 नंतर एक्सची व्हॅल्यू टाकणार आपण 3 नंतर dx बाय dtची व्हॅल्यू किती आहे √2 लक्षात. मग वरती √3 इंटू √2 म्हणजे किती झाले ते √6 लक्षात. 3√6/√2 cm/s लक्षात. मग आता इथे कारण dA बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ एरिया लक्षात म्हणून त्या युनिट काय लावणार आपण cm/s. मग फायनल आन्सर काय लिहिणार आपण हेच द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 3√6/2 cm/s लक्षात. सोपं आहे फक्त काय दिलं आहे कशाचा रेट ऑफ चेंज दिलेला आहे कशाचा रेट ऑफ चेंज विचारलेला आहे तेवढंच फाइंड आउट करायचं असतं. ओके आता घेत आहोत आपण 11th नंबरचं एक्झाम्पल. बघा काय दिलं आहे ते द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 20 cm3/s. फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया वेन इट्स रेडियस इज 5 cm. मग काय दिलं आपल्याला द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर लक्षात त्याचा रेट ऑफ चेंज दिलेला आहे. मग आपण समजा तो व्हॉल्यूम व्ही मानला म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला dv बाय dt दिलेला आहे आणि लक्षात. आणि काय फाइंड आउट करायचं आहे फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया. सरफेस एरिया जर यस मानला तर काय फाइंड आउट करायचं आहे मग आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया म्हणजे ds बाय dt आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लक्षात. आणि त्याची रेडियस तर आपल्याला दिलेली तेव्हा याचीवाली स्पियरची किती दिलेली आहे 5 cm लक्षात. म्हणजे आपल्याला dv बाय dt दिलेलं आहे आणि त्याच्यावरनं फाइंड करायचं आहे ds बाय dt. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जायचं बरोबर आन्सर येईल आपलं. मग आता आपण सोल्युशनमध्ये बघा लेट आर बी द रेडियस स्मॉल आर आपण रेडियस मानली एस बी द सरफेस एरिया अँड व्ही बी द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर ॲट एनी टाईम टी. मग आपण स्पियर आपलं 10th झालेलं आहे. स्पियरचा व्हॉल्यूम सरफेस एरिया काय फॉर्म्युले असतात सरफेस बरोबर सरफेस एरिया ऑफ अ स्पियर एस इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 4πr² आणि व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर काय फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू 4/3πr³. तेवढं फक्त माहीत पाहिजे. एवढं माहीत असेल तर पुढे बरोबर सगळं आन्सर व्यवस्थित येतं. मग आता आपल्याला फाइंड करायचं आहे रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया म्हणजे फाइंड करायचं आहे ds बाय dt. म्हणून आपण यसला डिफरन्शिएट करू अगोदर बरोबर. मग काय येणार ds बाय dt इज इक्वल टू एस इज इक्वल टू काय आपलं 4πr² बरोबर. मग इकडे एसचा डेरिव्हेटिव्ह ds बाय dt 4π तर कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला r². r²चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2r dr बाय dt कारण परत rचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे तो काय येणार dr बाय dt. 4π इंटू 2r किती झाले 8πr dr बाय dt लक्षात. ds बाय dt इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 8πr dr बाय dt. नंतर बघा आता आपल्याला व्ही माहिती म्हणजे व्हीचा फॉर्म्युला माहिती व्ही इज इक्वल टू काय आपलं 4/3πr³ त्याला डिफरन्शिएट करायचं आहे लक्षात. मग व्हीचा डेरिव्हेटिव्ह dv बाय dt नंतर 4π/3 ही तर कॉन्स्टंट टर्म आहे बरोबर ती जशीच तशी ठेवली. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे r³ r³ डेरिव्हेटिव्ह काय येणार पॉवर पुढे लक्षात आणि पॉवरमधून एक मायनस करतो असतो पॉवर किती 3 पुढे घेतला आणि r⁻³ 3 - 1 म्हणजे 2 म्हणजे काय आला मग r³ डेरिव्हेटिव्ह 3r² आणि परत rचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार dr बाय dt. dv बाय dt इज इक्वल टू काय आलं मग आपलं 4/3 इंटू 3r² dr बाय dt. मग 3 कट झाला म्हणजे काय उरेल मग तुमचा
4πr² dr/dt. लक्षात आला आपला dv/dt. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. ओके, dv/dt इज इक्वल टू 4πr² dr/dt. मग आपल्याला dr/dt लागतो आहे, म्हणून dr/dt इज इक्वल टू काय येणार, तो जो 4πr² आहे तो इकडे मल्टिप्लाइड येतो, तिकडे dv/dtला जाऊन काय होईल, डिवाइड होईल. म्हणजेच काय येणार मग तो 1/4πr² dv/dt. आला आपला dr/dt. मग हा dr/dt ds/dt मध्ये टाकायचं आहे. मग आता देअरफॉर ds/dt इज इक्वल टू काय, 8πr आणि dr/dt काय काढलं आहे आपण आता, 1/4πr² dv/dt. लक्षात. मग त्याच्यामध्ये तुमचं आता इथे पाय कट होऊन जाणार, बरोबर. नंतर 4ने डिवाइड केलं, 4 1 जार 4 2 4 8. लक्षात. म्हणजे काय येणार मग, वरती 2 राहील आणि खाली बघ तुमचं एक आर कट होतं आहे ना, वरती आर आहे खाली r² आहे. पाय तर कट झाला, नंतर एक आर कट झाला खालचा, म्हणजे काय आलं मग 2/r dv/dt. ds/dt इज इक्वल टू काय मिळालं, 2/r dv/dt. आणि आपल्याला dv/dt वरती दिलेलाच आहे व्हॉल्यूम ऑफ चेंज ऑफ स्पियर. किती दिलेला आहे dv/dt, 20 cm³/s. नंतर रेडियस दिली आपल्याला 5 cm. या दोघं व्हॅल्यू टाकायच्या. देअरफॉर ds/dt इज इक्वल टू 2/r, आरची व्हॅल्यू टाकली आपण 5 इंटू dv/dt टाकला आपण 20. 5ने डिवाइड केलं, 5 4 जार 20. मग वरती काय आलं, 2 4 जार 8. हेन्स द सरफेस एरिया ऑफ द स्पियर इज इन्क्रीजिंग ॲट द रेट 8 cm²/s. आलं लक्षात. एकदम सोपं आहे, जरा व्यवस्थित फक्त दिलेले जे एक्झाम्पल आहे ते व्यवस्थित समजून घ्या, थेरॉटिकल एक्झाम्पल. नंतर त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेत आहोत 12 नंबरचं. आलं लक्षात. मग काय दिलं आहे बघा ते, द एज ऑफ अ क्यूब इज डिक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.6 cm/s. फाइंड द रेट ॲट विच इट्स व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग वेन द एज ऑफ द क्यूब इज 2 cm. म्हणजे क्यूबबद्दल दिलेलं आहे, बरोबर. मग क्यूबचं काय दिलेलं आहे आपल्याला, एज ऑफ अ क्यूब इज डिक्रीजिंग ॲट द रेट ऑफ. लक्षात. मग तो जो क्यूब आहे त्या क्यूबची आपण जर x ही एज मानली, लक्षात, मग त्या एजचा रेट ऑफ चेंज दिलेला आहे. म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, dx/dt दिलेलं आहे. आणि काय फाईंड करायचं आहे, फाईंड द रेट ॲट विच इट्स व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम आपल्याला फाईंड करायचं. म्हणजे काय फाईंड करायचं आहे, dv/dt. एवढ्या दोनच गोष्टी लक्षात. मग सोल्युशनमध्ये बघा, लेट x बी द एज ऑफ द क्यूब अँड v बी इट्स व्हॉल्यूम ॲट एनी टाईम t. तो जो क्यूब आहे त्याची एज काय मानली आपण x आणि त्याचं व्हॉल्यूम काय मानलं आपण v. मग आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब काय फॉर्म्युला आहे, दहावीमध्ये झालेला आहे. लक्षात. व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब v इज इक्वल टू काय, x³. लक्षात. मग आपल्याला फाईंड करायचं आहे आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम म्हणजेच dv/dt. म्हणून आपण या vला डिफरन्शिएट करणार आहोत. देअरफॉर dv/dt इज इक्वल टू x³ डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3x² dx/dt. आणि मग आता आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ एज, लक्षात, ते क्यूबची रेट ऑफ चेंज ऑफ एज दिलेली आहे. म्हणजे dx/dt आपल्याला दिलेला आहे. काय दिलेलं आहे, 0.6 cm/s. नंतर त्या क्यूबची एज पण दिलेली आहे. एज आपण x मानली आहे, ती किती दिलेली आहे, 2 cm. x इज इक्वल टू 2 cm. मग या दोघं व्हॅल्यू dv/dt मध्ये टाकायच्या. देअरफॉर dv/dt इज इक्वल टू 3x². एक्सची व्हॅल्यू आहे आपली 2 म्हणजे 2चा स्क्वेअर इंटू dx/dt ची व्हॅल्यू आहे आपली 0.6. लक्षात. मग 2चा स्क्वेअर 4, 3 4 जार 12, 12 इंटू 0.6 काय आन्सर येणार आपलं 7.2. Hence the volume of the cube is decreasing at the rate of 7.2 cm³/s. आता इथे व्हॉल्यूम आहे ना, एरिया असेल सेंटीमीटर स्क्वेअर, व्हॉल्यूम इतर काय येणार cm³/s. आलं लक्षात. हे सगळे रेट ऑफ चेंजचे आपले एक्झाम्पल्स होते. एकदम सोपं आहे. आणि लक्षात कसला रेट ऑफ चेंज दिला आहे आणि कसला रेट ऑफ चेंज विचारला आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. काहीच कठीण नाही आहे. सगळे एक्झाम्पल जरा व्यवस्थित लिहा. या रेट ऑफ चेंजवरती एक एक्झाम्पल येतं म्हणजे येतंच. आणि मी जे परीक्षेला विचारले जातात असेच एक्झाम्पल आपले घेतलेले आहेत. आलं लक्षात. मग झाला आपला एक्सरसाइज 2.1 कंप्लीट झाला. नंतर
आपल्याला त्याच्या पुढचा पॉईंट दिलेला आहे अप्रॉक्झिमेशन्स. लक्षात बुकमध्ये 73 पेज नंबर, पण तो जो पॉईंट आहे तो डिलीट झालेला आहे. लक्षात तुम्ही खुणा केलेच असतील, मी तुम्हाला रेडी सिलेबस दिलेला होता. लक्षात अप्रॉक्झिमेशन हा पॉईंट कट झालेला आहे. त्याच्यानंतर त्याचा जो पुढचा पॉईंट आहे रोल्स थेरम तो पण कट झालेला आहे. लक्षात रोल्स थेरम और रोल्स लेमा तो पण रिड्यूस झाला आहे, तो पण डिलीट झालेला आहे. नंतर त्याचा जो पुढचा पॉईंट आहे लॅग्रँगेज मीन व्हॅल्यू थेरम LMVT. लक्षात हा पण पॉईंट आपला कट झालेला आहे, डिलीट झालेला आहे. तो लक्षात ठेवा म्हणजे आपण पॉईंट आपल्याला घ्यायचा नाही आहे. बरोबर, म्हणजे जे कठीण पॉईंट आहे ते तुमचे रिड्यूस झालेले आहे. लक्षात LMVT लॅग्रँगेज मीन व्हॅल्यू थेरम रोल्स थेरम किचकट पार्ट होता तो तुमचा डिलीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आता पुढचा पॉईंट इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स. आलं लक्षात. तो पॉईंट मग आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. पण आज जे एक्झाम्पल झाले ते जरा व्यवस्थित लिहा, जरा समजून घ्या कोणता रेट ऑफ चेंज दिला आहे आणि कसला रेट ऑफ चेंज विचारलेला आहे. एवढंच तिच्यामध्ये 2च गोष्टी आणि त्याचा फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे स्पिअरचा, नंतरून क्यूबचा वगैरे, व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब, सरफेस एरिया ऑफ अ क्यूब. ते 10वीला तुमचे फॉर्म्युले झालेलेच आहात, त्याच्यावरून व्यवस्थित घ्यायचं. लक्षात. मग आपल्याला आता नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ओके.